हे राहू दे, मी विकतो गड्ड्याचे पैसे तरी निघले. राळेगावात खोदकामात सापडला खजिना. सोन्याच्या हंड्याची चर्चा, पण निघालं काही वेगळंच. जमिनीच्या पोटात दडलेली रहस्ये अनेकदा माणसाला थक्क करतात. जुन्या काळातील लोकांच्या राहणीमानाचे अवशेष आजही कधी ना कधी समोर येत असतात. अशीच एक थरारक घटना राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे 21 मार्च रोजी सकाळी घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. नेमकी घटना काय? पिंपळापूर येथील रहिवासी प्रमोद संतोष कार्लेकर यांना शासनाकडून घरकुल मंजूर झाले होते. आपल्या स्वप्नातील घराचे बांधकाम करण्यासाठी त्यांनी खडकी येथील काही मजुरांना खोदकामाचे काम दिले होते. 21 मार्चच्या सकाळी 9 वाजेच्या सुमारास मजूर खोदकाम करत असताना एका मजुराच्या कुदळीला काहीतरी धातूची वस्तू लागली. अधिक खोदले असता मातीत गाडलेली जुनी भांडी दिसू लागली. सोन्याचा हंडा की अफवा? जमिनीतून भांडी निघत असल्याचे दिसताच सोन्याचा हंडा सापडला अशी बातमी वाऱ्यासारखी वडकी परिसरात पसरली. बघता बघता बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली. प्रत्येकाच्या मनात कुतूहल होते की नक्की या भांड्यात काय असेल. पोलिसांची एंट्री आणि सत्य समोर. घटनेचे गांभीर्य ओळखून वडकी पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खोदकाम थांबवून मिळालेल्या वस्तूची पाहणी केली, तेव्हा असे लक्षात आले की सापडलेल्या वस्तू या सोन्याच्या नसून पितळ आणि तांब्याच्या आहे. यात विविध आकारांची लहान मोठी जुनी भांडी आहेत. जरी हे सोने नसले तरी पुरातन वस्तू म्हणून याचे ऐतिहासिक महत्त्व असू शकते. वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सर्व वस्तूंचा रीतसर पंचनामा करून त्या हस्तगत केल्या आहे. या भांड्यांचा इतिहास काय आणि ती तिथे कशी आली याचा अधिक तपास आता पोलीस प्रशासन करत आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, राळेगाव, यवतमाळ.